मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील वेदव्यास इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश सुरू. विवेकानंद एज्युकेशनल ट्रस्टचे वेदव्यास इंग्लिश मीडियम स्कूल व लिटिल वेदास श्री प्रायमरी इंग्लिश या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू आहे. सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी ग्रेड 1ली ते 10वी पर्यंत वर्ग सुरू आहे. सदर शाळेत सायंटिफिकल, टेक्निकल, स्पोर्ट्स, डिसिप्लिन, आर्ट, एज्युकेशन, ह्युमन सायन्स यावर भर दिला जातो. तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. सदर शाळेत मोजक्याच जागा शिल्लक असून पालकांनी त्वरित त्याचा लाभ घ्यावा. संपर्कासाठी शाळेच्या लिटिल वेदास प्री प्रायमरी स्कूल, गणराया सोसायटी, साईबाबा मंदिर जवळ, टिटवाळा पूर्व या ठिकाणी संपर्क साधावा किंवा शाळेच्या 98 92 22 30 46 या नंबरवर संपर्क साधावा. मांडा टिटवाळ्यात कृत्रिम पिण्याच्या पाण्याची टंचाई. पिण्यासाठी मागवावे लागतात जास्त पैसे भरून टँकर. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत पिण्याच्या पाण्याबाबत अनेक नगरसेवकांनी आवाज उठवण्याबरोबरच खुद महापौरांनी पिण्याच्या पाण्याची चोरी होत असल्याबाबत निदर्शनास आणलं होतं. परिणामी पिण्याच्या पाण्याची चोरी रोखण्यासाठी मोठी मोहीम राबविण्यात येऊन अनेक नळ जोडण्या खंडितही केल्या होत्या. मात्र मांडा टिटवाळा परिसरात कृत्रिम पाणी टंचाई करून जास्त पैसे देऊन पिण्यासाठी पाण्याचे टँकर मागवावे लागत असल्याबाबत नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली. अप्रभागातील मोहिली उदयचन केंद्राकडून बल्लाडी मार्गे मांडा टिटवाळा परिसराकडे येत असलेल्या मुख्य भूमिगत जलवाहिन्यांना टॅप मारून अनेक चोरीचे अनधिकृत नळ कनेक्शन घेतले गेलेले आहे. त्यामुळे मांडा टिटवाळा परिसराला पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय. नुकत्याच केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाने 16 एप्रिल रोजी विशेष मोहीम राबवून बल्लाडी परिसरातील 67 अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या होत्या. मात्र तरी सुद्धा आजही अनेक ठिकाणी चोरीच्या जलवाहिन्या आजही कार्यरत आहेत. परिणामी अनेक इमारती, चाळींना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून त्यांना जास्त पैसे मोजून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. यात प्रामुख्याने हरी ओम व्हॅली, साई संकुल, गणेशनगर, इंद्रनगर इत्यादी ठिकाणच्या परिसरात दररोज कमी दाबाने पाणी सोडणे किंवा पाणी कमी सोडणे या गोष्टीमुळे येथील सोसायट्यांना एक दिवसाड किंवा महिन्यांचे 30ही दिवस पिण्याच्या पाण्याचा टँकर 800 ते 900 रुपये घेऊन विकत घ्यावा लागत आहे. त्याचबरोबर प्रत्येक ट्रिप वेळी ड्रायव्हरला 100 किंवा 150 रुपये हे द्यावे लागत असल्याची खंत काही नागरिकांनी बोलून दाखवली आहे. केडीएमसीला टँकर भरायला पाणी आहे, मग रात्री का पुरेपूर पाणी सोडत नाहीत असा सवाल नागरिक विचारित आहे. केडीएमसी सोडून अन्य खासगी टँकरवाल्यांकडून पाणी मागविल्यास 1200 ते 2000 पर्यंत जास्त रक्कम घेऊन बोरवेल, विहीर अथवा नदीचे पाणी ते सोसायट्यांना देत असतात. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता उदय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी महापालिकेच्या नियमानुसार या प्रभागासाठी पिण्याच्या पाण्यासाठी 3 टँकरची व्यवस्था केलेली असून इमारतीतील रहिवाशांना 400 रुपये दराने टिटवाळा येथील पाण्याच्या टाकीतून पिण्याचा पाण्याचा टँकर दिला जातोय. तसेच शाळा कॉलेजेस यांना 640 रुपये दराने, तर केडीएमसीच्या बांधकाम परवानगी असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी 2000 रुपये दराने पाणी टँकर देण्यात येतात. साधारण दिवसाला 1500 ते 18 टँकर पिण्याचे पाण्याचे टँकर हे वितरित केले जात असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर याबाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांच्याकडे संपर्क साधला असता तो होऊ शकला नाहीये. रिपोर्ट टिटवाळा न्यूज, टिटवाळा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी.